मेन म्हणजे हा प्रोजेक्ट नवी मुंबईच्या सर्वात डिमांडिंग लोकेशनमध्ये आहे। प्लस या प्रोजेक्टपासून तुम्ही तीन रेल्वे स्टेशन्सला कनेक्ट करू शकता। प्लस 1 BHKच्या सगळ्या फ्लॅट्समध्ये असणार आहे मास्टर बेडरूम। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं प्रॉपर्टी नेटवर्कच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजकाल प्रत्येकाला असं घर हवं आहे की जिथून त्यांना इझी कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स अवेलेबल असतील, आणि आज मी तुमच्यासाठी एक असाच प्रोजेक्ट घेऊन आलोय जिथून तुम्हाला 2 ते 3 रेल्वे स्टेशन्स, नवी मुंबई एअरपोर्ट, MTHL, उल्वे कोस्टल रोड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रामबाग सुद्धा जवळ आहे। आणि एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असून सुद्धा या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भेटणार आहेत 1 RK आणि 1 BHK अपार्टमेंट्स, तेही अफोर्डेबल प्राइस मध्ये। I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me and what. सुरू करूयात प्रोजेक्टच्या ओव्हरव्ह्यू पासून। तर प्रोजेक्टचे एलिव्हेशन आहे G+7 फ्लोअर्सचे, ज्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला पार्किंग दिली आहे आणि फर्स्ट फ्लोअर पासून रेसिडेन्शियल अपार्टमेंट स्टार्ट होतात, ज्यामध्ये 1 RK आणि 1 BHKचे स्पेशियस फ्लॅट्स दिलेले आहेत। प्लस 1 BHKच्या सगळ्या फ्लॅट्समध्ये असणार आहे मास्टर बेडरूम। बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन 70 to 80% कंप्लीट झालेले आहे, तर येणाऱ्या 8 ते 9 महिन्यांमध्ये तुम्हाला पोझिशन सुद्धा भेटून जाईल। पुढे जाऊयात प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीकडे। प्रोजेक्ट एक्झॅक्टली लोकेटेड आहे उल्वे सेक्टर 8 मध्ये, जिथून खारकोपर स्टेशन 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे। बामणडोंगरी आणि तरगा स्टेशन सुद्धा या प्रोजेक्टपासून 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहेत, म्हणजे टोटल 3 स्टेशन्सला तुम्ही इथून कनेक्ट करू शकता। अटल सेतू सुद्धा या प्रोजेक्टपासून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजे या प्रोजेक्टपासून तुम्ही फक्त आणि फक्त 20 मिनिटांमध्ये मुंबईला सुद्धा कनेक्ट करू शकता। अपकमिंग नवी मुंबई एअरपोर्ट या प्रोजेक्टपासून 5 ते 10 मिनिटांवरती आहे। रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे, आणि रामबाग सुद्धा या प्रोजेक्टपासून भरपूर जवळ आहे। प्लस उल्वे हे एक असं लोकेशन आहे जिथे तुम्हाला डेव्हलपमेंटची काहीच कमी नाहीये। उल्वेमध्ये ऑलरेडी स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल, मार्केट या सगळ्या गोष्टी वेल डेव्हलप्ड आहेत आणि वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत। एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटलची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघूच शकता। पुढे जाण्याआधी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर असेच रिअल इस्टेट रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण बघणार आहोत या प्रोजेक्टचा 1 BHKचा रेडी फ्लॅट। तर हा आहे आपला 1 BHKचा रेडी फ्लॅट। एंट्री करताच भरपूर मोठा असा रेक्टँगल शेपचा लिव्हिंग रूम इकडे दिलेला आहे। माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही इकडे तुमचा डायनिंग टेबल सुद्धा सेटअप करू शकतात। व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे भरपूर मोठ्या विंडोज सुद्धा दिलेल्या आहेत। पुढे जाऊया तर माझ्या लेफ्ट साईडला असेल तुमचा कॉमन वॉशरूम टॉयलेट, ज्याच्यामध्ये सुद्धा स्पेस भरपूर चांगला तुम्हाला दिलेला आहे। कॉमन वॉशरूम टॉयलेट इकडे तुम्हाला का दिले हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल। पुढे जाऊया तर माझ्या राईट साईडला आहे याचा किचन एरिया। किचनच्या बाहेर तुम्हाला ड्राय एरिया सुद्धा दिलेला आहे, आणि सिंगल काउंटर टॉपचा किचन असेल। इकडे तुम्हाला दिलेला आहे तुमचा रेफ्रिजरेटर स्पेस सुद्धा। पुढे जाऊया तर हा आहे आपला रिझन की ज्याच्यामुळे तुम्हाला बाहेर कॉमन वॉशरूम टॉयलेट दिला होता। तर हा आहे आपला मास्टर बेडरूम। माझ्या लेफ्ट साईडला दिलेला आहे मास्टर टॉयलेट, आणि हा असेल तुमचा बेडरूम स्पेस। मास्टर बेडरूम देऊन सुद्धा इकडे भरपूर स्पेस तुम्हाला यूज करायला भेटते। तर हा होता आपला 1 BHKचा रेडी फ्लॅट। यामध्ये 1 RK आणि 1 BHK दोन्ही टाइपचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत। दोन्हीचे एरियाज आणि प्राइसिंग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या प्रोजेक्टमध्ये येत्या गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला एक विशेष ऑफर सुद्धा देण्यात येत आहे। जर तुम्ही स्पॉट बुकिंग करत असाल तर तुम्हाला भेटणार आहे 48 इंचेसचा LED TV सुद्धा। तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करून घ्या। व्हिडिओ एंड करण्याआधी आपण बघूयात की तुम्हाला काय या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे। मेन म्हणजे हा प्रोजेक्ट नवी मुंबईच्या सर्वात डिमांडिंग लोकेशनमध्ये आहे। प्लस या प्रोजेक्टपासून तुम्ही 3 रेल्वे स्टेशन्सला कनेक्ट करू शकता। अशी कनेक्टिव्हिटी तुम्हाला ओव्हरऑल नवी मुंबईमध्ये कुठेच नाही भेटणार। प्रोजेक्ट सिडको आणि रेरा अप्रूव्ड असल्यामुळे लिगलिटीचा सुद्धा काही इश्यू नाहीये। जर काही वर्षापूर्वीचे फ्लॅटचे रेट्स तुम्ही बघाल तर भरपूर कमी होते, पण जेव्हापासून एअरपोर्टचे कन्स्ट्रक्शन स्टार्ट झाले आहे तेव्हापासून फ्लॅटच्या रेट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई एअरपोर्टचा फेज 1 स्टार्ट होणार आहे। सो जस्ट इमॅजिन, एकदा का हे एअरपोर्ट स्टार्ट झाले तर उल्वेमध्ये प्रॉपर्टीचे रेट्स किती वाढतील। आणि इन फ्युचर या प्रोजेक्टच्या जस्ट समोर बनणार आहे सिडको गार्डन, म्हणजे डिमांड तर नक्कीच वाढणार आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही अननेसेसरी अम्युनिटीज दिलेल्या नाहीत, त्यामुळे मेंटेनन्स सुद्धा कमी येईल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा, आणि असेच रिअल इस्टेट रिलेटेड कॉन्टेंट पाहण्यासाठी प्रॉपर्टी नेटवर्कला सबस्क्राईब करा।